कधी अशा जागेवर न विचारता किंवा तयारीशिवाय जाऊ नये, जिथे नैसर्गिक आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम असतो. निसर्ग आणि आत्मेचा आदर करणं गरजेचं आहे. असाच एक अनुभव जे माझ्या संगती घडलेला अजूनही आठवलं की अंगावर शहारे येतात. ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या आजोळी गेलो होतो, जे एक लहान गाव होतं. गाव खूप सुंदर आणि निसर्गरम्य होतं, पण गावाच्या बाहेर एक जुना शमशानघाट होता, ज्याबद्दल वेगवेगळ्या विचित्र गोष्टी ऐकायला मिळायच्या. एका रात्री गावात लाईट गेली होती. संपूर्ण गाव अंधारात डुबलं होतं. मी आणि माझे 2 मित्र राजू आणि सुरेश खूप कंटाळलेलो होतो. तेव्हा सुरेशनी गंमत म्हणून म्हटलं, चल रे शमशानात जाऊ, भूत प्रेत वगैरे खरंच असतात का? आधी आम्ही नकार दिला. मग जरा धाडस करून निघालो. आम्ही एक टॉर्च आणि एक जुनी लालटेन घेतली आणि रात्री सुमारे 11 वाजता गावाबाहेर पडलो. शमशानघाट गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर होता. जसं जसं आम्ही शमशानाजवळ पोहोचलो तसं हवा जडजड वाटू लागली. सभोवतालाचा परिसर स्तब्ध होता. झाडाच्या पानाचा आवाज येत होता, पण हवा नव्हती. टॉर्चचा प्रकाश वारंवार कमी होत होता. असं वाटलं होतं की कोणीतरी आपल्याकडे लक्ष ठेवतो. आम्ही तिथली राख आणि अर्धवट जळालेली लाकडं पाहिले. काही विशेष नव्हतं. तेवढ्यात सुरेश म्हटला, अरे बघा, तिथे कोणीतरी बसलंय. आम्ही नीट बघितलं. काळ्या कपड्यामध्ये एक आकृती चितेजवळ बसलेली होती. आधी वाटलं एखादा साधू असावा, पण ती आकृती न उठता आमच्या दिशेने सरकायला लागली आणि ते सर्व पाहून आमच्या काळजाचे ठोके वाढले. असे वाटले काहीतरी विचित्र घडणार आमच्या संगती. राजूनी घाबरून टॉर्च फेकून दिली आणि किंचाळत म्हणाला, पळा. आम्ही 3 उलट्या दिशेने पळू लागलो. पण असं वाटत होतं पाय जमिनीला चिटकले आहेत. त्या आकृतीचे डोळे अगदी जळत्या कोळशासारखे भासत होते. ती माणूस नव्हते हे स्पष्ट होतं. मी धाडस करून एकदा पाठीवळून पाहिलं. ती आकृती आता हवेत तरंगत होती. आमच्या हातापायाला थरकाप बसला. कसाबसा आम्ही गावात परतलो आणि थेट मंदिरात जाऊन बसलो. सकाळी गावातल्या काही ज्येष्ठ व्यक्तींना ही घटना सांगितली. त्यांनी गंभीर चेहरा करत हे सांगितलं, शमशानात रात्री जाऊ नये. तिथं अशा अनेक आत्मा आहेत ज्यांना अजूनही मोक्ष मिळालेला नाही. ते ऐकल्यावर आम्ही 3घांनी शपथ घेतली की आता कधीही अशा गोष्टीचा थट्टा करणार नाही.